तूर उत्पादकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत याचं कारण म्हणजे 18,000 रुपये क्विंटल भाव देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नव्या सरकारकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तरीमध्ये आता भुईमूग आणि मूग आंतरपीक घेतलेले आहेत आणि सध्या तुरीला 12,000 रुपये हा हमीभाव सरकारने दिलाय। तरी आलेल्या ह्या नवीन सरकारने तुरीला 18,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव द्यावा, जेणेकरून उत्पादक शेतकरी समाधानी होईल अशी अपेक्षा येवल्यामधील काही शेतकऱ्यांनी केलेले आहेत। आता सरकारने हमीभाव हा 12,000 रुपयाचा दिलेला आहे। तर सरकारला एवढंच मान्य आहे मला, तर आता नवीन सरकार, जुनं सरकार तेच नवीन सरकार होतं। त्या सरकारने अजून हमीभाव आता तूर डाळ घ्यायला गेलो तर आपले 180 रुपये किलो आहे। या हमीभावाप्रमाणे त्यांनी 18,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव जर दिला तर शेतकऱ्याच्या ज्या चेहऱ्यावर तेज आहे, तर माझंच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणखी तेज राहील। कारण की हे दुष्काळ भाग एरिया आहे, उत्तर पूर्व भाग आहे। त्या उत्तर पूर्व भागामध्ये मी त्या शेतीचं चांगल्या पद्धतीने नियोजन करून मी आंतरपीक काढलेलं आहे।